नमस्कार मित्रांनो, सर्वसामान्यांसाठी अतिशय कामाची बातमी आहे मित्रांनो। आता बर्थ सर्टिफिकेट काढायचं असेल म्हणजे जन्म दाखला काढायचा असेल तर वन नेशन वन रेशन कार्ड सारखं पूर्ण देशभरातील नागरिक एकाच ठिकाणाहून हा जन्म दाखला काढू शकणार आहे। कारण की या ठिकाणी टेन्शन घेण्याची गरज नाही, जन्म दाखला काढणे हे आता अतिशय सोपं झालेले आहे। तर मित्रांनो, तुमच्याकडे जे देखील जन्माचा दाखला नसेल तर या 5 टिप्स वापरून तुम्ही तुमचं बर्थ सर्टिफिकेट काढू शकता। आजच्या डिजिटल युगात भारत सरकारने अशी सुविधा तयार केली आहे की ज्याच्या सहाय्याने तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने जन्म प्रमाणपत्र मिळवू शकता। तुम्हाला शाळेत प्रवेश घ्यायचा असेल तर पासपोर्ट मिळवायचा असेल किंवा सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर जन्म प्रमाणपत्र हे एक आवश्यक कागदपत्र आहे। तुम्ही कोणत्याही अडचणीशिवाय ऑनलाईन अर्ज करू शकता आणि तुमचे महत्त्वाचे कागदपत्र सहज मिळवू शकता। घर बसल्या जन्म प्रमाणपत्र बनवण्याच्या या सोप्या टिप्स आहेत मित्रांनो। मग जन्म दाखला किंवा बर्थ सर्टिफिकेट कुठे काढायचे, अर्ज कसा करायचा आहे, तर भारत सरकारच्या रजिस्टर जनरल आणि जनगणना आयुक्त कार्यालयाच्या रजिस्टर वेबसाईटवर या ठिकाणी crsorg.gov.in वर जाऊन तुम्ही जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकणार आहे। गुगलमधून ही वेबसाईट या ठिकाणी ओपन करायची आहे, याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट अप्लाय करू शकता। मग त्या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागेल। सर्वात आधी crsorgi.gov.in वर गेल्यानंतर होमपेजवर आल्यानंतर जनरल पब्लिक साइन अप या ठिकाणी या पर्यायावर क्लिक करायचं आहे। फॉर्म उघडल्यानंतर त्यात तुम्हाला तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID, राज्य, जिल्हा, गावाचे नाव, शहराचे नाव अशा सर्व डिटेल भरून आपल्याला सर्व रजिस्टर या ठिकाणी माहिती भरावी लागणार आहे। तुमच्या मोबाईलवर OTP येणार आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर नंतर ईमेल ID सुद्धा रजिस्टर करायचा आहे, त्याच्यावर सुद्धा व्हेरिफिकेशन लिंक पाठवल्या जाणार आहे, कोडचं OTP पाठवल्या जाणार आहे। अशा प्रकारे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला लॉग इन करावं लागणार आहे। रजिस्टर झाल्यानंतर पुन्हा होमपेजवर जा आणि आपला युजर ID पासवर्ड लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी बर्थ या टॅबवर या ठिकाणी वरती क्लिक करायचं आहे। एक फॉर्म उघडल्यानंतर तिथे तुम्हाला तुमच्या मुलाचे नाव, जन्मतारीख, जन्मवेळ, ठिकाण तसेच तुमचं पित्याचं नाव म्हणजेच पालकांचं नाव म्हणजे आई वडील दोघांची माहिती आपल्याला सर्व काही त्या ठिकाणी डिटेलमध्ये व्यवस्थितमध्ये भरावी लागणार आहे। त्या ठिकाणी तुम्हाला नंतर डॉक्युमेंट अपलोड करावी लागणार आहे। अर्जाचा फॉर्म भरल्यानंतर त्यात खालील डॉक्युमेंटची स्कॅन कॉपी आपल्याला जोडावी लागणार आहे। व्हेरिफिकेशनसाठी पालकांचे तुम्हाला एक डॉक्युमेंट जोडावं लागणार आहे। त्यापैकी मग तुम्ही वोटर ID या ठिकाणी घेतली समजायचं, आणखी तुम्हाला जर आणखी एक कागद डॉक्युमेंट जोडावं लागणार आहे। त्यापैकी मग तुम्हाला आता या ठिकाणी समजा आपण पॅन कार्ड जोडलं, अशा पद्धतीने या ठिकाणी हे करायचं आहे। नंतर आपल्याला आणखी एक अदरमध्ये एक प्रमाणपत्र त्या ठिकाणी कुठलाही एक पुरावा जोडावा लागणार आहे। तर मित्रांनो, मग अशा पद्धतीने सर्व माहिती भरायची आहे। मग हे स्टेप बाय स्टेप लीगल, नंतर स्टॅटिस्टिकल लीगल कन्फर्मेशन, स्टॅटिस्टिकल कन्फर्मेशन आणि शेवटी सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर अर्जाची स्थितीसुद्धा आपण या ठिकाणी तपासू शकतो। नंतर रजिस्टर नंबर टाकून कुठपर्यंत आला आहे, कारण की जन्म प्रमाणपत्र आपल्याला डाउनलोड करण्यासाठी 7 ते 21 दिवस लागतात, म्हणजे 28 दिवसाच्या आत आपल्याला ते प्रमाणपत्र डाउनलोड करू शकतो। मग नंतर आपण या ठिकाणी प्रिंट रिपोर्टिंग या ठिकाणी क्लिक करून आपलं जन्म प्रमाणपत्र डाउनलोड करू शकतो। हे तात्पुरते प्रमाणपत्र असते, कारण की नंतर तुम्हाला महानगरपालिका किंवा संबंधित सरकारी कार्यालयात जाऊन प्रमाणित प्रत घ्यावी लागते। तर मित्रांनो, अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप आपण या वेबसाईटवरून घरबसल्या ऑनलाईन 5 स्टेप वापरून आपण या ठिकाणी हे बर्थ सर्टिफिकेट म्हणजे जन्म दाखला डाउनलोड करू शकतो। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण घरबसल्या ऑनलाईन जन्म प्रमाणपत्र डाउनलोड करू शकतो। याविषयी माहिती बघितली आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।